विधानसभा मतदारसंघात राडा झालेला आहे। भाजपचे उमेदवार राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली। गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांचा आरोप आहे, त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे। गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लिप वाटप असल्याची माहिती आहे। गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडीची देखील तोडफोड झालेली आपण दृश्यामध्ये बघतोय की कशा प्रकारे गाडीची तोडफोड झालेली आहे। नाशिकच्या पूर्व मतदारसंघातील ही सगळी घटना आहे। भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। नाशिक पूर्व मतदारसंघात पुन्हा एकदा राडा झालेला आहे। राहुल ढिकले आणि गणेश गीते यांच्यामध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये आमने सामने आल्यानंतर जोरदार तुंबळ हाणामारी झाली। आपण थेट जाऊया, नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, 2 दिवसापूर्वी देखील राडा झाला आणि आता पूर्व मतदारसंघात राडा झालेला आहे, अधिक काय माहिती? खरं तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये राहुल ढिकले हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांचे जुने सहकारी की जे अगदी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षामध्ये गेले आणि त्या ठिकाणाहून ते शरद पवार गटाकडून उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 2 दिवसापूर्वी देखील याच कारणावरून राडा झाला होता आणि आज काही वेळापूर्वी पंचवटी परिसरातल्या नाग चौकापासून एक 100 ते 200 मीटर अंतरावर पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। गणेश गीते यांचे कार्यकर्ते मतदानाची स्लिप वाटण्याच्या नावाखाली पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला, तर दुसरीकडे आम्ही फक्त मतदानाच्या स्लिप वाटतोय अशा पद्धतीची दावा जो आहे तो गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला होता। मात्र एकूणच कार्यकर्ते आमने सामने आले, त्यातून एकमेकांवर हल्ला झाला, तुंबळ हाणामारी झाली आणि अगदी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी देखील त्या ठिकाणी भाजप काही कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। एकूणच आता पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आता एकूणच तक्रार देण्यासाठी कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता पोलिसांकडून कशा पद्धतीने कारवाई केली जाते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच आपण बघितलं तर अगदी 2 दिवसापूर्वी झालेला राडा आणि आत्ताचा राडा, त्यामुळे नाशिक पूर्व मतदारसंघ जो आहे तो आता एकूणच संवेदनशील बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सातत्याने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांकडून आरोप केले जात आहेत। हाणामारी आणि या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या मागच्या 2 दिवसापासून नाशिक पूर्वमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतात। अभिजित, खरं म्हटलं तर अगदी निवडणुकीच्या तोंडावर गणेश गीतेंनी भाजपला रामराम करत ते शरद पवारांच्या पक्षात आले, त्यामुळे हा सगळा जमाव आहे, याच्यामध्ये भाजपचेच कार्यकर्ते असणार आहेत। खरं गिरीश, कारण गणेश गीते देखील भाजपमध्येच होते, शिवाय गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जात होते। मात्र त्यांना भाजपकडून नाशिक पूर्व मधून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, ती मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला। त्यामुळे जे सहकारी आहेत ते गणेश गीते यांचे काही भाजपचे सहकारी आहेत आणि त्यामुळे कुठेतरी हा वाद जो आहे तो केवळ उमेदवारीसाठी त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तिथून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यामुळे कुठेतरी हा सगळी पार्श्वभूमी देखील या सगळ्या वादाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकूणच आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्याचं पर्यावरण अशा पद्धतीने कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी आणि हल्ल्याच्या घटना ज्या आहेत त्या आपल्याला 2 दिवसापासून नाशिक पूर्वमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे आता कुठेतरी निवडणूक जी आहे नाशिक पूर्वची ती अधिकाधिक संवेदनशील होताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी नक्कीच, खरंच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील असा थोडा राडा झाला होता आणि पूर्वमध्ये सतत 2 घटना घडलेल्या आहेत। अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।